पालकमंत्र्यांच्या सत्काराच्या वेळेस भर सभेत आपण भाषण गाजलं, तोंडात मारून घेतलं तुम्ही चक्क, आणि इकडे तर धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात बापूच पाणी अडतं. काय खरं कारण आहे? तोंडात मारून घेणं हे प्रतिकात्मक मी पश्चाताप दगदामे आहोत हे मला जाणून द्यायचं होतं आणि ते सर्व जनतेला तो माझा भाग कळालेला आहे. आणि धैर्यशील मोहिते पाटलांची मी बाईट बघितली. त्यांचं मत जे आहे की पाण्याच्या संदर्भानं आम्ही कुठं अन्याय केला नाही, उलट बापूनच हे पाणी तिकडं नेलं. 2001 साली स्वर्गीय वाही गणपतराव देशमुख साहेबांनी उजनीच्या योजनेची प्रशासकीय मान्यता घेतली होती. 2005 साली प्रशासकीय मान्यता काँग्रेस सरकारनं रद्द केली. 2001ची प्रशासकीय मान्यता जी आहे ती धैर्यशील मोहिते पाटलांनी GR काढून वाचावा. 97 साली पिलवापासून महालिंगरायाच्या टेकापासून पाणी द्यायचं जे धोरण होतं आणि 3.81 TMC पाणी सांगोला विधानसभा मतदारसंघ, सांगोला अधिक माळशिरसमध्ये पिली विभाग याला महादेव शिवण साहेबांनी मला निम्मं पाणी दिलं होतं जिल्ह्याचं आणि निम्मं 3.81 TMC इतर तालुक्यांना दिलं होतं. परंतु विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना 1.81 TMC म्हणजे जवळपास 2 TMC पाणी हे परांडा तालुक्याला नेलं, 2 TMC पाणी सांगोला तालुक्याला दिलं. त्यावेळी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील हे कॅबिनेट मंत्री होते आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत पिलीव भागासाठी विजयसिंह मोहिते पाटलांनी कुठलाही लढा दिला नाही, पाणी मागितलं नाही. पिलवाचं पाणी घालवण्याचं खरं काम केले ती विजयसिंह मोहिते पाटलांनी केले. तो आरोप माझ्यावर त्यांनी मुळीच करू नये. मी पिलवासहित पाणी मागितलं, मला ते मिळालं होतं, पण हे पाणी मी मिळवल्यानं घालवायचं काम मोहिते पाटलांनी केलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.